आलेत सगळे? येस ऑर नो? येस सर. व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. ठीक आहे, काल आपण काय बघितलं? आरएनए वर्ल्ड बघितलं, आठवतंय का? येस सर. हा, Yes, sir. सगळ्यात Yes, पहिले sir. कोण डेव्हलप झाला होता बेटा? डीएनए का आरएनए? आरएनए. RNA. It RNA. was unstable. It was chemically unstable as compared to DNA. म्हणून बेटा आरएनए मध्ये इव्होल्युशन झालं आणि आरएनए पासूनच काय डेव्हलप झाला? DNA. DNA. व्हेरी गुड. आरएनए मध्येच काय झालं बेटा? चेंजेस झाले आणि आरएनए पासूनच काय डेव्हलप झाला बेटा? डीएनए. येस ऑर नो? सो डीएनए इज डेव्हलप फ्रॉम व्हॉट इयर? RNA. आरएनए. व्हेरी गुड. डीएनए इज डेव्हलप फ्रॉम व्हॉट इयर? आरएनए. ठीक आहे, मग आता आपल्याला काय बघायचं बेटा? नाव वी हॅव टू टॉक अबाउट द स्ट्रक्चर ऑफ डीएनए. आता ज्या विद्यार्थ्यांचं 11th काही झालेलं नाहीये त्यांनाही इथे सोपं आहे सगळं समजायला. येस ऑर नो? बिकॉज हिअर इन बघा, मग डीएनए कशाने म्हणला बेटा? डीएनए इज अ डीएनए इज मेड अप ऑफ युअर न्यूक्लियोटाइड्स. काय बेटा? एक न्यूक्लियोटाइड दुसऱ्याला, दुसरा न्यूक्लियोटाइड तिसऱ्याला, तिसरा न्यूक्लियोटाइड चौथ्याला. या प्रकारे जेव्हा न्यूक्लियोटाइड एकमेकाला जोडले जातात तेव्हा एक न्यूक्लियोटाइड दुसऱ्याला जोडला गेला की आपण काय म्हणतो? डाय न्यूक्लियोटाइड म्हणतो. त्याला अजून एक जोडला गेला की त्याला आपण काय म्हणतो? ट्राय न्यूक्लियोटाइड. आणि ज्यावेळेस 3 पेक्षा जास्त न्यूक्लियोटाइड एकमेकाला जोडलेले असतात त्याला आपण काय म्हणतो? पॉलीन्यूक्लियोटाइड. न्यूक्लियोटाइड. ठीक आहे, काय नाम त्याला? पॉलीन्यूक्लियोटाइड म्हणतो. सो पॉलीन्यूक्लियोटाइड्स आर दी पॉलिमर्स ऑफ न्यूक्लियोटाइड्स. कळतं का नाही? पॉलीन्यूक्लियोटाइड काय बेटा? पॉलिमर्स कोणाचे? न्यूक्लियोटाइडचे. डीएनए आणि आरएनए आर दी पॉलीन्यूक्लियोटाइड. डीएनए आणि आरएनए काय बेटा? पॉलीन्यूक्लियोटाइड्स. काय आहेत? पॉलीन्यूक्लियोटाइड्स. कशाने म्हणलंय बेटा ते? दे आर मेड अप ऑफ नंबर ऑफ न्यूक्लियोटाइड्स. बरं का नाही? खूप सारे न्यूक्लियोटाइड एकमेकाला जोडले गेले की काय तयार होतात बेटा? डीएनए आणि काय तयार होतात? आरएनए तयार होतात. ठीक आहे, Yes. येस ऑर नो? Yes, sir. आता न्यूक्लियोटाइड काय आहे बघा. मग बेसिकली व्हॉट इज अ न्यूक्लियोटाइड? सो न्यूक्लियोटाइड इज मेड अप ऑफ युअर 3 कॉम्पोनंट. प्रत्येक न्यूक्लियोटाइड हा 3 कॉम्पोनंट बनलेला असतो, 3 भागात डिवाइड झालेला असतो. एक म्हणजे काय बेटा? नायट्रोजनस बेस. तुम्ही इथे बघताय बघा, थायमिन दिसतोय. हा काय बेटा? हा नायट्रोजनस बेस आहे. दुसरं म्हणजे काय? ही शुगर, 5 कार्बनची शुगर असते, हिला म्हणून काय म्हणतात? पेंटोज शुगर. Sugar. आणि हिला जोडलेला एक काय बेटा? फॉस्फेट ग्रुप. समजतंय का नाही? सो यू कॅन सी हिअर न्यूक्लियोटाइड किती कॉम्पोनंटने बनलेले बेटा? 3 भागात डिवाइड झालेला असं न्यूक्लियोटाइड. एक म्हणजे नायट्रोजनस बेस, दुसरा म्हणजे पेंटोज शुगर. जी पेंटोज शुगर कोणती असते? रायबोज असते. कोणामध्ये? आरएनए मध्ये. आणि डीऑक्सी रायबोज असते कोणामध्ये? डीएनए मध्ये. बरोबर आहे? कालच आपण बघितलं ते. Yes, sir. आणि Yes, तिसरा आयटम sir. असतो काय बेटा? फॉस्फेट ग्रुप. तिसरा आयटम असतो काय बेटा? फॉस्फेट ग्रुप. मला लक्षात ठेवा बेटा, न्यूक्लियोटाइड्स आर बेसिकली मेड अप ऑफ व्हॉट युअर? फॉस्फेट ग्रुप, नायट्रोजनस बेस अँड पेंटोज शुगर. क्लिअर? दे ऑल टुगेदर हे सगळे जोडले गेले की काय तयार? तुमचा एक न्यूक्लियोटाइड तयार होतो. असे खूप सारी न्यूक्लियोटाइड्स जेव्हा एकमेकाला जोडले जातात तेव्हा काय तयार होतं बेटा? डीएनए तयार होतो. ठीक आहे, येस ऑर नो? Yes, sir. मग आता आपण नीट बघा, फॉस्फेट हा एकच आहे. पेंटोज शुगर ही पण काय? 2 प्रकारची असते. एक म्हणजे कोणती? रायबोज, जी कोणामध्ये असते? आरएनए मध्ये असते. आर फॉर रायबोज, आर फॉर आरएनए. डीऑक्सी रायबोज, डी फॉर डीऑक्सी, डी फॉर डीएनए. बरोबर आहे का? Yes, sir. एव्हरीवन, कळतंय का सगळ्यांना? Yes, sir. येस सर. Yes, sir. ठीक आहे. तसंच काय बेटा? मग नायट्रोजनस बेस, इथे मात्र व्हेरियंट कोण जास्त आहेत?
नायट्रोजनस बेस. नायट्रोजनस बेसचे काय बेटा खूप सारे प्रकार आहेत. ठीक आहे. मग नायट्रोजनस बेस किती प्रकारचे असतात बघा. मग नायट्रोजनस बेस असतात 2 प्रकारचे. कोणते? प्युरिन आणि काय? पिरिमिडिन. प्युरिन आणि काय? नायट्रोजनस बेसचे किती प्रकार पडतात? 2 प्रकार पडतात, प्युरिन आणि पिरिमिडिन. प्युरिनचे 2 एक्झाम्पल बेटा कोणते? ऍडेनिन आणि काय? ग्वानिन. ग्वानिन. प्युरिन काय बेटा? डबल रिंग कंपाऊंड आहे. काय बेटा? डबल रिंग कंपाउंड. त्याचे 2 एक्झाम्पल बेटा, ऍडेनिन आणि काय? ग्वानिन. तुम्ही होऊ शकता ही एक रिंग आणि ही एक रिंग, 2 रिंग एकमेकाला काय आहेत? फ्यूज आहेत. त्याचं एक एक्झाम्पल काय बेटा? ऍडेनिन. आणि दुसरं काय बेटा? ग्वानिन. याच्यामध्ये पण 2 रिंग काय बेटा? फ्यूज आहेत. मग प्युरिन काय बेटा? डबल रिंग कंपाऊंड आहे, ज्याच्यामध्ये ऍडेनिन आणि काय? ग्वानिन हे 2 एक्झाम्पल आहेत. पिरिमिडिन किती एक्झाम्पल बेटायचे? 3 एक्झाम्पल आहेत. एक म्हणजे काय? सायटोसिन. दुसरा म्हणजे काय? थायमिन. थायमिन. म्हणजे काय? युरॅसिल. शिकवलंय तुम्हाला सगळ्यांना. जे नवीन आहेत Yes. त्यांना पण Yes. होऊन जाईल, लक्ष द्या. जे नवीन आहेत त्यांना पण समजत असेल, फक्त नीट लक्ष देऊन ऐका फक्त. मग पिरिमिडिन त्याचे किती प्रकार बेटा? 3 प्रकारचे पिरिमिडिन आहेत. सायटोसिन, थायामिन, युरॅसिल. युरॅसिल काय आहे? हे युरॅसिल आपण कालच शिकलो. कोणामध्ये असतो हा युरॅसिल? आरएनए मध्ये असतो. RNA. आणि डीएनए मध्ये कोणते असतात मग? थायमिन असतो. थायमिन. ठीक आहे ना? कळतंय का नाही? येस सर. Yes, तुम्ही sir. बघू शकता सायटोसिन, थायमिन, युरॅसिल हे काय बेटा? सिंगल रिंग कंपाऊंड आहेत. काय आहेत? सिंगल रिंग कंपाऊंड आहेत. बेसिकली दे आर पिरिमिडिन्स. बेसिकली काय बेटा? पिरिमिडिन आहे. आणि तुम्हाला कालच सांगितलं की मी युरॅसिल काय बेटा? केमिकली मोर ऍक्टिव्ह आहे. थायमिन काय बेटा? केमिकली लेस ऍक्टिव्ह आहे. युरॅसिल म्हणजेच काय बेटा? थायमिनच आहे, फक्त त्याच्यामध्ये कोणता ग्रुप अटॅच झाला बेटा? इथे मिथाइल ग्रुप अटॅच आहे. येस ऑर नो? येस सर. कोणता ग्रुप अटॅच आहे बेटा? मिथाइल ग्रुप अटॅच आहे. दिसतंय तुम्हाला इथे? हा येस सर. युरॅसिल आणि हा थायमिन, दोघींचं स्ट्रक्चर सेमच आहे, फक्त इथे हायड्रोजन नाही, त्याच्या जागी काय इथे युरॅसिल आहे. नंबरिंग केली 1 2 3 4 अँड 5. 5 नंबरच्या पोझिशनला काय लागला बेटा? मिथाइल ग्रुप लागलाय, म्हणून याला काय म्हणतो आपण? 5 मिथिल युरॅसिल. केमिकली थायमिन काय बेटा? 5 मिथिल युरॅसिल आहे, जो डीएनए मध्ये असतो. आणि नुसता युरॅसिल कोणामध्ये असतो? आरएनए मध्ये असतो. येस ऑर नो? कळाला का सगळ्यांना? Yes, sir. Yes, sir. येस सर. एव्हरीवन क्लिअर? Yes, sir. आता बघा, ही पेंटोस शुगर आहे, 5 कार्बनची शुगर आहे. हिला कोण जोडला होता बेटा? नायट्रोजन बेस. आपण आत्ताच बघितलं नायट्रोजन बेसचे किती प्रकार आहेत बेटा? 2. 2चे किती प्रकार आहेत? प्युरिनचे किती प्रकार आहेत? 2 एक्झाम्पल आहे. ऍडेनिन आणि काय? ग्वानिन. पिरिमिडिनचे किती प्रकार आहेत? 3. डीएनए मध्ये काय आहे? 2च आहेत ना डीएनए मध्ये. कोणते? सायटोसिन आणि काय? थायमिन. येस ऑर नो? मग नायट्रोजन बेस कोणताही राहू शकतो या 4 ऍडेनिन, ग्वानिन, थायमिन, सायटोसिन पैकी कोणताही राहू शकतो. तो जेव्हा पेंटोस शुगरला जोडला जातो तर त्यांच्यामध्ये कोणता बॉन्ड तयार होतो? सांगा. In glycosidic linkage. एन ग्लायकोसाइडिक लिंकेज. लक्षात ठेवा, कोणता बॉन्ड तयार होतो? N ग्लायकोसाइडिक glycosidic लिंकेज. linkage. लिंकेज म्हणजेच काय हो सर? बॉन्ड. Bond. लिंकेज म्हणजेच काय हो सर? बॉन्ड. आता याला एन ग्लायकोसाइडिक लिंकेज का म्हणतात? कारण नायट्रोजन जो असतो नायट्रोजन बेसचा, तो जोडला जातो कोणाला बेटा? पेंटोस शुगरला. कोणाला जोडला जातो? तो पेंटोस शुगरला. हा नायट्रोजन बेसचा ही रिंग आहे अशी नायट्रोजन बेस. लाईकवाईज. क्लिअर? मग नायट्रोजन बेस हे जोडले जातात कोणाला? पेंटोस शुगरला. कोणता बॉन्ड असतो तिथे? एन ग्लायकोसाइडिक बॉन्ड. N व्हेरी glycosidic व्हेरी linkage. इम्पॉर्टंट. बोर्ड एक्झाम मध्ये, नीट मध्ये, सीईटी मध्ये, तिन्ही ठिकाणी कॉमनली विचारला जाणारा क्वेश्चन आहे बेटा हा, म्हणून लक्ष देऊन ऐका.
नायट्रोजनस बेस हे पेंटोस शुगरला जोडले जातात. त्यांच्यामध्ये कोणता बॉन्ड असतो? तर त्यांच्यामध्ये बॉन्ड असतो बेटा ग्लायकोसायडिक लिंकेज. कोणता बॉन्ड असतो? ग्लायकोसायडिक लिंकेज. कळलं सगळ्यांना? Yes, Yes, sir. Yes, sir. एव्हरीवन गॉट इट? Yes, sir. Sir. कोणता बॉन्ड असतो? ग्लायकोसायडिक लिंकेज बॉन्ड असतो. एक मिनिट जरा. कोणता बॉन्ड असतो? ग्लायकोसायडिक बॉन्ड असतो. आता बघा, जसं तुम्हाला बोललो मी, न्यूक्लिओसाइड तयार होतं. मग एक लक्षात घ्या, नायट्रोजनस बेस आणि शुगर, जेव्हा शुगर पेंटोस शुगरला कोण जोडला जातो? नायट्रोजन बेस जोडला. nitrogen base, तर त्या स्ट्रक्चरला आपण काय म्हणतो बेटा? Nucleoside. nucleoside, Nucleoside. लक्षात ठेवा, काय म्हणतात बेटा? त्याला न्यूक्लिओसाइड म्हणतात. आणि ज्या वेळेस नायट्रोजन बेस शुगरला जोडलेला आहे आणि शुगरला काय जोडला जातो? Phosphate group. फॉस्फेट जोडला जातो. Phosphate. तर याला काय म्हणतात बेटा? Nucleotide. nucleotide, न्यूक्लिओटाइड. व्हेरी गुड. काय म्हणता याला? न्यूक्लिओटाइड. आता जे नवीन जोडले गेले त्यांनी नीट लक्ष देऊन ऐका. काय फरक आहे बेटा इथे? साइड आणि टाइड मध्ये फक्त काय फरक आहे? यस. इथं यस आहे बेटा, आणि इथं काय बेटा? टी. येस ऑर नो? कळतं का सगळ्यांना? इथे यस आहे, इथं काय बेटा? टी आहे. न्यूक्लिओसाइड मध्ये यस येतो आणि इथे काय येतो बेटा? टी येतो. टाइड मध्ये टी येतो. आता तुम्ही सांगा, एस मोठा आहे का टी मोठा आहे? अल्फाबेटिकली एस अगोदर येतो का टी अगोदर येतो? Yes. अल्फाबेटिकली yes, एस अगोदर येतो. बरोबर आहे. आणि टी कधी येतो? नंतर येतो. येस ऑर नो? मग येस अगोदर येतो म्हणून तो लहान आहे असं समजू आपण. आणि म्हणून लक्षात ठेवायचं की नायट्रोजन बेस आणि शुगर ही दोन ॲटम जेव्हा जोडले जातात तेव्हा त्याला काय म्हणायचं? न्यूक्लिओसाइड म्हणायचं. कळलं? आणि जेव्हा याला तिसरा ॲटम Yes. जोडला जातो, जेव्हा हा मॉलिक्यूल मोठा होतो फॉस्फेट जोडल्यानंतर, त्याला काय म्हणायचं? न्यूक्लिओटाइड म्हणायचं. लक्षात आलं? Nucleotide. yes, sir. Yes, sir. जे नवीन जोडले गेले त्यांना लक्षात आलं बेटा? Yes, sir. एव्हरीवन गॉट इट? अरे येस ऑर नो? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. हितेश समजतंय का? Yes, sir. गोपाळ, मंडळ समजतंय का? सर रिपीट करा ना प्लीज. येस सर समजते. अबे शिकवलंय ना तुला, आठवत नाही का तुला? नो सर. हा, झोपा काढ तू मग. अरे राजा, न्यूक्लिओसाइड आणि न्यूक्लिओटाइड आठवत का? न्यूक्लिओसाइड आणि काय? न्यूक्लिओटाइड. साइड म्हणजे काय आणि टाइड मध्ये काय फरक आहे? न्यूक्लिओसाइड आणि काय बेटा? न्यूक्लिओटाइड. न्यूक्लिओसाइड मध्ये काय असतो? शुगर आणि काय जोडलेला असतो तिला? नायट्रोजन बेस. बरोबर आहे का? सौरभ ऐकू येते का? येस सर. आणि ज्यावेळेस ही शुगर आहे, या शुगरला काय जोडला गेला आहे? नायट्रोजन बेस. आणि त्याला काय अटॅच झाला? फॉस्फेट. तर त्याला आपण काय म्हणतो? न्यूक्लिओटाइड. बरोबर आहे का नाही? Tide, येस सर. हा, मग इथे किती ॲटम आहेत बेटा? 1 2 आणि काय? 3. आणि इथे किती ॲटम आहेत? 1 आणि 2. मग 2 ॲटम आहेत म्हणून इथे काय म्हणता? याला आपण साइड म्हणतो. आणि जेव्हा याला तिसरा ॲटम जोडला जातो फॉस्फेट, तेव्हा आपण काय म्हणतो? टाइड म्हणतो. बरोबर आहे का? येस सर. Yes, sir. अल्फाबेटिकली येस अगोदर येतो म्हणून येस लहान आहे म्हणून न्यूक्लिओसाइड. अल्फाबेटिकली टी नंतर येतो म्हणून टी मोठा आहे म्हणून 3 ॲटम जोडले म्हणून त्याला म्हणायचं न्यूक्लिओटाइड. क्लिअर? समजला का आता? येस सर. हा, आता इथे त्यांनी काय दिलं नीट आहे का? न्यूक्लिओसाइड्स इन RNA. मी काय म्हटलंय? न्यूक्लिओसाइड्स इन DNA. आता न्यूक्लिओसाइड म्हणजे काय रे बेटा? मग nitrogen शुगर base first, आणि काय? हा नायट्रोजनस बेस. nitrogen बरोबर आहे का? base, Yes, sir.
मग इकडे लक्ष द्या, RNA मध्ये आता हे जे पॉइंट आता सांगतोय, दिस इज रिअली इम्पॉर्टंट फॉर नीट अँड दी सीईटी. बोर्ड मध्ये एवढं महत्वाचं नाही, पण नीट आणि सीईटी ला खूप महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. सर का महत्वाचं आहे विचारलं जातं बेटा. व्हॉट इज मीन बाय ॲडेनोसिन? ॲडेनोसिन म्हणजे काय तर कन्फ्युज नाही व्हायचं. डिऑक्सी ॲडेनोसिन म्हणजे काय तर कन्फ्युज नाही व्हायचं. कळतंय ना? ॲडेनोसिन आणि डिऑक्सी ॲडेनोसिन. डिऑक्सी म्हणजे काय बेटा? मग डिऑक्सी रायबोज शुगर. ॲडेनोसिन म्हणजे काय बेटा? ॲडेनिन. कळलं का? म्हणजे ज्यावेळेस ॲडेनिन नावाचा न्यूक्लियोटाइड, कोणता न्यूक्लियोटाइड सॉरी कोणता नायट्रोजन बेस? ॲडेनिन नावाचा नायट्रोजन बेस जेव्हा कोणाला जोडला जातो? पेंटोस शुगरला जोडला जातो, तर त्याला काय म्हणतो आपण? ॲडेनोसिन. कोणामध्ये? RNA मध्ये. RNA. आणि DNA मध्ये कोणती शुगर आहे इथे? डिऑक्सी. कोणती शुगर आहे? डिऑक्सी. डिऑक्सी. शब्द काय लावला पहिले? डिऑक्सी. डिऑक्सी. सेम ॲडेनोसिन ॲडेनोसिन. कळलं का? येस सर. येस सर. तसेच इथे काय बेटा? गॉनोसिन. जेव्हा कोण बेटा नायट्रोजन बेसला कोण जोडला जातो? ग्वानिन नावाचा न्यूक्लियोटाइड जोडला जातो, त्याला काय म्हणायचं? गॉनोसिन. कोणामध्ये? RNA मध्ये. आणि DNA मध्ये काय म्हणणार त्याला? डिऑक्सी गॉनोसिन. कळतंय का नाही? तसंच सायटिडीन, त्याला काय म्हणायचं? डिऑक्सीसायटिडीन. युरिडीन, तर काय म्हणायचं बेटा? डिऑक्सीथायमिडीन. डिऑक्सीथायमिडीन. युरिडीन कोणामध्ये? RNA. व्हेरी गुड, RNA मध्ये. आणि डिऑक्सीथायमिडीन कोणामध्ये? DNA मध्ये. DNA. व्हेरी गुड व्हेरी गुड. समजलं सगळ्यांना बेटा? मग येस सर. येस म्हणजे सर. विचारतात. मी जे काही सांगतोय ते विचारलं गेलं, लक्षात ठेवा. ते असं विचारतील, व्हॉट इज इन बाय युरिडीन? व्हॉट इज इन बाय युरिडीन? तुम्हाला युरिडीन सांगता आलं पाहिजे. व्हॉट इज इन बाय युरिडीन? युरिडीन म्हणजे काय? मग पेंटोस शुगर प्लस पेंटोस शुगर. कोणती पेंटोस शुगर? रायबोज शुगर. रायबोज शुगर प्लस काय? युरॅसिल. व्हेरी गुड. त्याला काय म्हणणार तुम्ही? युरिडीन म्हणाल. कळलं का? सायटिडीन म्हणजे काय? मग सायटोसिन प्लस काय? रायबोज शुगर. क्लिअर? असे प्रश्न विचारले जातात. मग नायट्रोजन बेस प्लस काय बेटा? शुगर. कोणता बॉन्ड असतो नायट्रोजन बेस प्लस शुगर मध्ये? N ग्लायकोसाइटिक लिंकेज. ग्लायकोसाइटिक. कोणता बॉन्ड असतो? N ग्लायकोसाइडिक. ग्लायकोसाइटिक बॉन्ड. ग्लायकोसाइडिक लिंकेज. लिंकेज म्हणजेच काय रे बेटा? बॉन्ड. 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 आणि याला कोण जोडला गेला? 5 Phosphate नंबर group. कार्बनला कोण जोडला गेला? फॉस्फेट. ही काय तयार झाला तुमचा? न्यूक्लियोटाइड. न्यूक्लियोटाइड. व्हेरी गुड. येस ऑर नो? जर आपण कोणाची गोष्ट करतोय, कोणती शुगर असेल ही? डिऑक्सी रायबोज शुगर. मग याला आपण काय आणू? डिऑक्सी रायबोन्यूक्लियोटाइड. कळलं का? येस सर. येस ऑर नो? येस सर. एव्हरीवन? Yes, sir. बघा, आपण सांगितलं होतं, शिकवलेलं पण तुम्हाला. जे नवीन आहे त्यांनी लक्ष द्या. ही रायबोज शुगर आहे. या रायबोज शुगर मध्ये 2 नंबरचा जो कार्बन आहे, आता मी इकडे तुम्हाला ड्रॉ करून दाखवतो रायबोज शुगर. ठीक आहे बेटा, किती कार्बन आहेत सांगा मला तुम्ही? 5. 5 कार्बन आहेत. किती कार्बन आहेत? 5. कार्बन 1 2 3 4. हा ऑक्सिजन येते. इट इज नॉट द कार्बन, इट इज ऑक्सिजन.
आणि हा 5 नंबरचा कार्बन आहे. कळलं का? ह्या Yes. 5 अशी शुगर असते. या शुगरला इथे कोणता ग्रुप असतो बेटा? OH ग्रुप असतो. Hydroxy. हायड्रॉक्सिल ग्रुप असतो. आणि ते जर OH ग्रुप असेल त्याला आपण काय म्हणतो? रायबोज शुगर म्हणतो. काय म्हणतो हिला? रायबोज Ribose sugar. sugar. कळतंय का नाही? आणि समजा या ठिकाणी OH ग्रुप नाहीये तर इथे काय फक्त हायड्रोजन आहे. तर इथे एक ऑक्सिजन कमी झाला ना, म्हणून आपण काय म्हणतो? डीऑक्सी. डीऑक्सी म्हणजे काय? एक ऑक्सिजन कमी. Oxygen less. महिला काय म्हणतो आपण? डीऑक्सी रायबोज शुगर. कळलं का? येस ऑर नो? Yes, sir. येस सर. मग लक्षात ठेवा, डीएनए मध्ये डीऑक्सी रायबोज शुगर असते आणि आरएनए मध्ये कोणती शुगर असते? रायबोज Ribose. आरएनएच्या कोणत्या रायबोज कार्बनला? शुगर. सेकंड नंबरच्या कार्बनला, आरएनए मध्ये सेकंड नंबरच्या कार्बनला, सेकंड पोझिशनला कोणता ग्रुप असतो? हायड्रॉक्सिल. हायड्रॉक्सी. आता नीट लक्षात घ्या, दोन न्यूक्लिएट जेव्हा एकमेकांना जोडले जातात तेव्हा ते कुठे जोडले जातात? नीट लक्षात घ्या, एकदम महत्वाचा मुद्दा आहे. शिकवलं गेले ऑलरेडी 11th मध्ये. जे आता माझ्या बरोबर 12वीला जोडले गेले त्यांनी लक्षात घ्या, त्यांच्यासाठी खूप जास्त महत्वाचं आहे. आपण आता नंबरिंग करू याला. नीट बघा, इथून 1 नंबर हा कार्बन, हा 2, हा 3, हा 4 आणि काय बेटा? हा 5 नंबरचा कार्बन. दिसतंय? येस ऑर नो? Yes, sir. येस सर. मग आता इथे पण दाखवतो, इकडे बघा. माईक ऑफ ठेवा. जे नवीन विद्यार्थी त्यांनी नीट लक्ष नाही का, त्यांना जास्त कॉम्प्लिकेटेड आहे. त्यांनी 11वीला क्लास नव्हते लावले, त्यांना समजणार नाही. लक्ष दे त्यांनी फक्त. इथे कोण जोडला गेला बेटा? नायट्रोजन बेस. किती नंबरच्या पोझिशनला? सायली माईक ऑफ ठेव बेटा. किती नंबरच्या कार्बनला जोडला गेला तो? 1 नंबरच्या कार्बनला नायट्रोजन बेस. 2 नंबर कार्बन, 3 नंबर कार्बन, हा 4. येस ऑर नो? Yes, sir. आणि इथून एक बाहेर आलेला ग्रुप आहे कोणता? कार्बनचा. हा किती नंबरचा कार्बन बेटा? 6 5 5. हा, 5. इथे बघा, दिसतोय तुम्हाला 5 नंबरचा कार्बन? दिसतोय का? येस. शुगरचा. मग या शुगरच्या 5 नंबरच्या कार्बनला कोण जोडला होता बेटा? सांगा. फॉस्फेट ग्रुप. व्हेरी गुड. कोण जोडला असतो? फॉस्फेट ग्रुप. बरोबर आहे का? हो का Yes, नाही? sir. येस सर. Yes, sir. काय तयार झाला तुमचा हा? सांगा, काय तयार झाला? न्यूक्लियोटाइड. न्यूक्लियोटाइड. व्हेरी गुड. काय तयार झाला? न्यूक्लियोटाइड. बरोबर आहे का? आता बघा, दुसरा न्यूक्लियोटाइड Yes, काढू sir. आपण इथे. एक्झॅक्टली याच्या खाली. हा काय तुमचा? सांगा मला, तुम्हाला काय तुमची? पेंटोज शुगर. Pentose sugar. तिला कोण जोडलेला आहे? हा नायट्रोजन. नायट्रोजन बेस. नायट्रोजन बेस. नायट्रोजन बेस. इथं कोण आहे? हा कार्बन. बरोबर आहे का? Yes, sir. नीट आता ऐका बघा, या कार्बनला इथं कोण जोडला गेलाय? 5 नंबरच्या पोझिशनला फॉस्फेट ग्रुप. Phosphate group. फॉस्फेट ग्रुप. हा, काय तयार झाला? हा पुन्हा सांगा मला तुम्ही. Nucleotide. काय तयार झाला? न्यूक्लियोटाइड. न्यूक्लियोटाइड. बरोबर आहे का? येस ऑर नो? Yes. यस. आता बघा, हा कार्बन नंबर 1, हा 2, हा 3, हा 4, सॉरी, हा 1, हा 2, हा 3, हा 4 आणि हा काय बेटा? 5. बरोबर आहे का? मग 5 नंबरला कोण आहे? फॉस्फेट. आता हा, हे 2 न्यूक्लिएट एकमेकाला जोडले जातील. कळतंय का नाही? हे 2 न्यूक्लिएट काय होतील? एकमेकाला जोडले जातील. या दोघींमध्ये इथे बॉन्ड तयार होईल. दिसतंय का तुम्हाला? Yes. येस ऑर नो? येस. बॉन्ड कुठे तयार झाला? कळला का? इथे बॉन्ड तयार झाला दोघींमध्ये. ह्या बॉन्डला आपण काय म्हणतो? Phosphodiester bond. 3,5 phosphodiester bond. फॉस्फोडायस्टर बॉन्ड. 3'5' का म्हटलं? नीट लक्षात घ्या. ह्या न्यूक्लिएटचा किती नंबरचा कार्बन आहे? हा 5 नंबरचा कार्बन. Number. इथे कोण अटॅच आहे?
फॉस्फेट. Phosphate group. Phosphate. हा फॉस्फेट कोणाला जोडला जातोय? या शुगरच्या किती नंबरच्या कार्बनला जोडला जातोय? 3. 3 number. थर्ड नंबरचा. येस और नो? म्हणून या दोघींमध्ये बॉन्ड आहे ना. हो, म्हणून 3' 5 5. 5' Phosphodiester bond. Phosphodiester bond. बॉन्ड. कळाला का सगळ्यांना? Yes. Yes sir. Yes, sir. जे Yes. नवीन जोडले गेले त्यांना कळाला का? Yes, sir. Yes, sir. एव्हरीवन बेटा समजतंय? दीक्षा, नितेश, Yes, sir. कुमार, प्रेरणा, Yes, sir. दर्शन, समजतंय का? तेजस्विनी, एव्हरीवन Yes, कळतंय sir. का? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. ठीक आहे. मग समजलं का सगळ्यांना? कोणता बॉन्ड असतो बेटा तो? 3' 5. 5' Phosphodiester bond. फॉस्फोडायस्टर बॉन्ड. कळलं का? Yes. Yes, sir. ठीक आहे. मग बघा आता अशा पद्धतीने दोन न्यूक्लिएट काय होतात एकमेकाला जोडले जातात. कोण जोडले जातात? दोन न्यूक्लिएट जोडले जातात आणि काय तयार होतो? Dinucleotide. डायन्यूक्लिएट. काय तयार होतो? Dinucleotide. डायन्यूक्लियोटाइड. क्लिअर? Dinucleotide. Yes. आता इथं बघा हा किती नंबरचा कार्बन आहे? 1 2 3 4 आणि हा 5. 5. हा किती नंबरचा कार्बन? इथून 1 2 3 4 आणि हा 5. आता तुम्ही बघताय बघा इथे हा फॉस्फेट या न्यूक्लिएटचा हा एक न्यूक्लिएट आहे. याचा फॉस्फेट कुठे जोडला गेला आहे? शुगरच्या किती नंबरच्या कार्बनला जोडला गेला आहे तो? 3 number. 3 number. हा फॉस्फेट किती पोझिशनला आहे? 5' पोझिशन. 5. म्हणून 3' 5' फॉस्फोडायस्टर बॉन्ड. Phosphodiester bond. क्लिअर? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. या पद्धतीने काय झालं बेटा? दोन न्यूक्लिएट काय झाले एकमेकाला जोडले गेले. क्लिअर? Yes. Yes, sir. काय तयार Yes. झाला? डायन्यूक्लिएट तयार झाला. काय तयार झाला? Dinucleotide. 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 असे सगळे खूप सारे न्यूक्लिएट जोडले गेले एकमेकाला की काय तयार होते? चेन तयार होते. जिला आपण काय म्हणतो? Polynucleotide. Polynucleotide. जिला आपण काय म्हणतो? पॉलिन्यूक्लियोटाइड. Tide. बरोबर आहे का? Yes, sir. Yes sir. Yes, sir. Yes, sir. अशी चेन तयार होते. आता नीट लक्षात घ्या या चेनला 2 एंड असतात बेटा. या चेनला किती एंड असतात? 2 एंड असतात. आता आपण शेवटी ह्या एंडला गेलो शेवटी तर शेवटी इथे कोणी जोडलंय का पुढे याला? नो. येस और नो? नाही. मग ह्या एंडला कोणता ग्रुप फ्री आहे इथे? 5' एंडला कोण Phosphate. फ्री आहे? फॉस्फेट ग्रुप फ्री आहे. बरोबर आहे का नाही? Phosphate. हो का नाही? Yes, sir. Yes, sir. आणि इथे बघा ह्या ठिकाणी ह्या एंडला कोणता ग्रुप फ्री आहे बेटा? Hydroxy. Hydroxy. 3' ला कोणता ग्रुप फ्री आहे? हायड्रॉक्सी. Hydroxy. इथे पुन्हा फॉस्फेट जोडला गेलाय का पुढचा? नाही. 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 चेन संपली ना इथे? Yes. Yes, sir. इथे संपते ना? कळतंय का सगळ्यांना? Yes, sir. Yes, sir. जेव्हा मोठी चेन तयार होते त्या मोठ्या चेनला किती एंड असतात? मग 2 एंड असतात. एक म्हणजे कोणता एंड? मग 5' एंडला फ्री असलेला फॉस्फेट ग्रुप म्हणजे 5' एंड. बरोबर आहे का? Yes, sir. आणि दुसरा कोणता बेटा? हायड्रॉक्सिल 3' ग्रुप फ्री असतो एका शुगरचा शेवटचा. त्याला कोणता एंड म्हणतो आपण मग? 3' end. 3' एंड. 3' end. क्लिअर? Yes, sir. Yes sir. एव्हरीवन गॉट इट? Yes, sir. Yes, sir. Yes. मग जर आपण चेन बघितली न्यूक्लिएटची तर तिला किती एंड असेल? मग एक एंड कोणता असेल? 5' एंड. 5' आणि दुसरा एंड कोणता असेल बेटा? 3' 3' end. 3' एंड. 3' एंडला कोणता ग्रुप फ्री असेल तिथे? Hydroxy. हायड्रॉक्सिल. 5' एंडला कोणता ग्रुप फ्री असेल? Phosphate Phosphate. group. फॉस्फेट. क्लिअर? Yes, sir. Yes, sir. नो? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. एव्हरीवन क्लिअर? Yes, sir. Yes, sir. Yes, yes, कळतंय sir. सगळ्यांना? Yes sir. Yes sir. Yes, sir. ओके. बघा मग हे झालं बेटा काय बेटा? बेसिक स्ट्रक्चर ऑफ डीएनए. ठीक आहे? समजतंय का नाही? Yes. डीएनए कसा तयार होतो हे सांगितलं तुम्हाला मी आता. नाव वी टॉक अबाउट द स्ट्रक्चर ऑफ
डीएनए. आता डीएनएचं स्ट्रक्चर सगळ्यात पहिले आयडेंटिफाय करायचा प्रयत्न कोणी केला? फेडरिच मिचरने केला. बघा, इन 1869 he identified the DNA from the pus cell and named it as a nucleine. लक्षात ठेवा बेटा, कोण सायंटिस्ट हा? फेडरिक मिचर. आता एक अजून एक गोष्ट महत्वाची सांगतो. इफ यू आर प्रिपेरिंग फॉर MST CET और इफ यू आर प्रिपेरिंग फॉर नीट, दोन्ही प्रकारच्या एक्झाम साठी बेटा सगळ्यात महत्वाची गोष्ट काय? व्हॉट इज इम्पॉर्टंट? द नेम्स ऑफ द सायंटिस्ट. जेवढे पण सायंटिस्ट पुस्तकामध्ये दिलेले आहेत, कुठे स्टेट बोर्ड मध्ये, त्या सगळ्या सायंटिस्टचे नावं लक्षात राहणं गरजेचं आहे. त्यांचं कॉन्ट्रीब्युशन काय आहे ते महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. माहिती कोणी? हा फेडरिक मिचर यांनी सगळ्यात पहिले काय केलं बेटा? डीएनए ला आयसोलेट केलं. कशापासून? कोणत्या सेल पासून बेटा? पस सेल पासून. कोणत्या सेल पासून बेटा? पस सेल पासून. सो इट इज इम्पॉर्टंट. क्लिअर? यस सर. हा, मग लक्षात ठेवा. ऑन एक्सरे डिफ्रॅक्शन द डाटा वॉज प्रोड्यूस्ड बाय दी म्युरिस विल्किन्स अँड रोसालिंड फ्रँकलिन. बघा, यानंतर एक सायंटिस्ट होऊन गेले. कोण बेटा? विल्सन आणि काय? फ्रँकलिन. विल्किन आणि काय? विल्किन्स आणि फ्रँकलिन. हे दोन सायंटिस्ट होऊन गेले बेटा. या दोन सायंटिस्टने काय केलं? एक्सरे डिफ्रॅक्शन, जसं आपण म्हणतो बघा, एक्सरे काढायला जातो आपण बघा, हॉस्पिटलला गेलो, आपल्या हाडाला काही लागलेलं असलं, फ्रॅक्चर असलं, डॉक्टर म्हणतात एक्सरे काढून घ्या. हे सर नो, तसं यांनी बेटा एक्सरे पास केला सेल मधून आणि डीएनए ला स्टडी करायचा प्रयत्न केला. डीएनएचं स्ट्रक्चर कसं असतं व याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न कोणी केला? विल्किन्स आणि काय? फ्रँकलिनने केला. कळतंय का माझं बोलणं? येस सर. पहिले फेडरिच मिचर होता, ज्यांनी डीएनए शोधून काढला. कोणत्या सेल पासून शोधून काढला? पस सेल. म्हणजे जो आपल्याला इन्फेक्शन झाल्यानंतर पू होतो बघा, पस होतो, त्या सेल मधून त्यांनी शोधून काढला काय बेटा? डीएनए. त्याला नाव काय दिलं त्यांनी त्यावेळेस? न्यूक्लियाइन. काय दिलं त्याला नाव? न्यूक्लियाइन. त्यानंतर काय बेटा? एक्सरे डिफ्रॅक्शनचा वापर करून पहिल्यांदा न्यूक्लियसचं स्ट्रक्चर कसं आहे हे शोधण्याचा प्रयत्न केला. कोणी केला? म्युरिस विल्किन अँड रोसालिंड फ्रँकलिन. हा, पण बेटा यांनी जे स्ट्रक्चर प्रपोज केलं एक्सरे डिफ्रॅक्शनचा वापर करून, ते स्ट्रक्चर काय एवढं क्लिअर नव्हतं. इट वॉज नॉट अ क्लिअर स्ट्रक्चर. आजही नीट ऐका, तुम्हाला मी सांगतो काय, आजही खरोखर डीएनए कसा बनलाय हे अजूनही आपण सांगू शकत नाही. बट इट वॉज मेड अप ऑफ न्यूक्लियोटाइड्स. तो न्यूक्लियोटाइडने बनलेला आहे. तो डबल हेलिक्स स्ट्रक्चर आहे. दोन न्यूक्लियोटाइड एकमेकाला जोडलेले गेलेले आहेत. हे सगळं प्रपोज केलेलं आहे बेटा कोणी? वॅटसन आणि क्रिकनी. कळतंय का नाही? मग त्याच्यानंतर एक सायंटिस्ट होऊन गेले. कोण बेटा? जेम्स वॅटसन आणि फ्रान्सिस क्रिक. हे दोन मित्र होते. या दोन सायंटिस्टनी जगासमोर एक मॉडेल मांडलं डीएनएचं, की डीएनए असा असू शकतो बुवा. त्याला आपण काय म्हणतो? डबल हेलिक्स स्ट्रक्चर ऑफ डीएनए. काय म्हणतो आपण? डबल हेलिक्स स्ट्रक्चर ऑफ डीएनए. डबल हेलिक्स स्ट्रक्चर ऑफ डीएनए. डबल हेलिक्स स्ट्रक्चर ऑफ डीएनए मांडणारे सायंटिस्ट कोण होते? हे दोन ग्रेट सायंटिस्ट होते. कोण? वॅटसन आणि क्रिक. आजही जग यांनी सांगितलेलं डीएनए मॉडेललाच काय करताय? फॉलो करताय. आणि यांनी सांगितलेल्या डीएनए मॉडेलनुसारच काय होत आहेत? कामं होत आहेत. समजतंय का नाही? येस सर. मग आता लक्षात घ्या काय काय महत्वाचं आहे याच्यामध्ये. तर सगळ्यात पहिले डीएनए ला शोधायचं काम कोणी केलं होतं? मिचर. एक्सरे डिफ्रॅक्शन टेक्नॉलॉजीचा वापर करून डीएनएचा एक्सरे काढून त्याचा अभ्यास करायचं काम कोणी केलं होतं? विल्किन्स आणि फ्रँकलिन. डबल हेलिक्स स्ट्रक्चर ऑफ डीएनए मॉडेल कोणी प्रपोज केलं होतं? वॅटसन आणि क्रिक. जगात जास्त फेमस कोणतं मॉडेल आहे मग? डबल हेलिक्स स्ट्रक्चर ऑफ डीएनए. डबल हेलिक्स स्ट्रक्चर. येस ऑर नो? येस सर. रिजॉईन करा.
पळून जाऊ नका. बघा मग. हॅलो. Yes, sir. येस सर. सर आवाज नाही येते तुमचा. हा आता बघा, ऐकू येतं का आता आवाज माझा? Yes, sir. तर बघा डीएनएचं स्ट्रक्चर बघू आपण. हाऊ द डीएनए इज मेड अप ऑफ. बघा हा डीएनए कसा बनलेला आहे, कसा आहे डीएनएचं स्ट्रक्चर सांगा मला. Double डबल stranded. हेडेड. डबल हेलिक्स. डबल हेलिक्स म्हणजे काय, दोन स्ट्रँड आहेत. हेलिक्स. म्हणजे काय बेटा, दोन डीएनएचे स्ट्रँड आहेत. कसे आहेत ते, दोन्ही अँटी पॅरल आहेत. कसे बेटा, अँटी पॅरल. कळतंय का? Yes, sir. हे दोन डीएनएचे स्ट्रँड आहेत. थोडासा आता यांच्याबद्दल अभ्यास करून घेऊ आपण. बघा हा एक डीएनएचा स्ट्रँड, हा दुसरा डीएनएचा स्ट्रँड, बरोबर आहे. आपण यांना जर व्यवस्थित बघितलं तर ते दोन डीएनएचे स्ट्रँड कसे असतात बेटा, असे असतात. कळतंय का सगळ्यांना? Yes, sir. दिसतंय का? येस Yes, सर. sir. Yes, बघा sir. हा फॉस्फेट, हे काय शुगर, हा पुन्हा काय शुगर. येस और नो. हा काय नायट्रोजन बेस, हा काय नायट्रोजन बेस, हा फॉस्फेट. Split. येस और नो. कळतंय का? पुन्हा हा काय, Yes, sir. हा काय नायट्रोजन बेस, ही काय शुगर, Sugar. हा काय फॉस्फेट. Phosphate. येस और नो. मग हे आता एक दाखवलंय बघा इथे. हा असा एक काय असतो बेटा, न्यूक्लियोटाइड असतो. काय असतो असा, हा न्यूक्लियोटाइड. दिसतोय तुम्हाला? हा काय एक न्यूक्लियोटाइड आहे. आता हा दुसरा न्यूक्लियोटाइड बघा, दिसतोय का तुम्हाला हा असा? येस और नो. Yes, sir. Yes. येस सर. हा, मग हे दोन न्यूक्लियोटाइड असे जोडलेले असतात एकमेकाला, बरोबर आहे का? इथे हा कोणता बॉन्ड आहे सांगा मला तुम्ही. मग इथे हा कोणता बॉन्ड आहे रे, सांगा. बरोबर, 3,5 फॉस्फेट 3-5 phosphodiester bond. डायस्टर बॉन्ड, बरोबर आहे का? Yes. येस सर. येस और नो एव्हरीवन? Yes, sir. येस और नो. Yes, sir. व्हेरी गुड. हा, मग असे हे न्यूक्लियोड एकमेकाला काय असतात, जोडलेले असतात. आता हा तिसरा न्यूक्लियोड बघा, दिसतोय तुम्हाला असा, हा तिसरा न्यूक्लियोड. हे तीन न्यूक्लियोड एकमेकाला जोडलेले आहेत. कोणत्या बॉन्डने? फॉस्फोडायस्टर बॉन्ड. येस और नो? Phosphodiester bond. Yes, sir. आता याच्यामध्ये तुम्ही बघताय बघा, ही शुगर आहे, पुन्हा हा फॉस्फेट आहे, पुन्हा ही शुगर आहे, हा फॉस्फेट आहे. येस और नो? पुन्हा इकडे काय शुगर आहे, अँड सो ऑन. बरोबर आहे का? Yes, sir. येस और नो? येस सर. शुगरचा नायट्रोजन बेस बघा, प्रत्येक शुगरचा नायट्रोजन बेस कुठे आहे? सेंटरकडे आहे, बरोबर आहे का? येस और नो? Yes, sir. Yes. येस और नो? येस सर. हा, Yes. कळतंय का सगळ्यांना? नवीन जुने सगळ्यांना कळतंय का? Yes. येस नायट्रोजन बेस बघा सेंटरकडे आहेत का नाही? ही चेन आहे अशी, ही दोन चेन आहेत अशा, बरोबर आहे का? हिचे नायट्रोजन बेस कुठे आहे? सेंटरकडे आहेत, बरोबर आहे का? Yes. Yes, sir. Yes, sir. मग ह्या चेन मध्ये खासियत काय असते? या चेनची खासियत अशी असते की या चेन मध्ये शुगर आणि फॉस्फेट काय फॉर्म करतात बेटा? बॅकबोन फॉर्म Backbone. करतात. काय फॉर्म करतात? बॅकबोन म्हणजे Bone. मेन असा जो दांडा असतो शिडीचा, तो ते फॉर्म करतात. येस और नो? आणि सेंटरकडे Yes, कोण sir. असतात? तुमचे नायट्रोजनस Nuclear. बेस. Nitrogen base. इकडे पण बघा, इकडे पण काय आहे? इकडे पण बघा तुम्ही, ही काय आहे? शुगर. हा काय? फॉस्फेट. हे काय? नायट्रोजन बेस. हा एक न्यूक्लियोटाइड, बरोबर आहे का? Yes, sir. हा दुसरा न्यूक्लियोटाइड, बरोबर आहे का? Yes. हा तिसरा न्यूक्लियोटाइड, बरोबर आहे का? येस और नो? Yes. Yes, sir. Yes, sir. एव्हरीवन? येस या विद्यार्थ्यांना नाही विचारते, नवीन विद्यार्थ्यांना विचारतोय. कळतंय का? Yes. सर. येस सर. व्हेरी गुड. मग आता तुम्ही बघताय बघा, दोन्हींचे नायट्रोजन बेस कुठे आहेत रे बेटा? सेंटरकडे आहेत, बरोबर आहे का? Center. Yes. हो का नाही? Yes, Yes, sir. sir.
आणि दोघींचे शुगर फॉस्फेट काय काम करतायत? Backbone. बॅकबोन. व्हेरी गुड. बॅकबोन. आणि यांचे जे नायट्रोजन बेस आहेत ते काय काय झाले? एकमेकाला जोडले गेलेत. ते काय झाले? एकमेकाला जोडले गेलेत. यांच्या आधी काय बेटा सांगा? वीक हायड्रोजन कोणते बॉन्ड बेटा इथे यांच्यामध्ये? हे वीक हायड्रोजन वीक हायड्रोजन बॉन्ड. व्हेरी गुड. काय त्यांच्यामध्ये? वीक हायड्रोजन. बॉन्ड्स. कळतंय का नाही? Yes. एव्हरीवन गॉट इट? Yes. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. काय त्यांच्यामध्ये? Yes, वीक sir. हायड्रोजन बॉन्ड्स आहेत. काय यांच्यामध्ये? वीक हायड्रोजन बॉन्ड्स. व्हेरी गुड. ठीक आहे. मग अशी चेन फॉर्म मध्ये. आता बघा तुम्ही बघू शकता हा काय आहे सांगा मला तुम्ही. 2 रिंग वाला कोण असतो? प्युरिन आहे. बरोबर आहे का नाही? Yes, sir. हा पण 2 रिंग वाला कोण आहे? प्युरिन आहे. बरोबर आहे का? Yes. Yes, याला काय sir. म्हणतो आपण? ए म्हणजे कोण आहे? हा ऍडेनिन आहे. ए Adenine. म्हणजे हा कोण आहे? Adenine. ऍडेनिन. जी म्हणजे हा कोण आहे? Guanine. Guanine. ग्वानिन. कोण आहे? ग्वानिन. Guanine. सिंगल रिंग वाले कोण असतात? पिरिमिडिन. बरोबर आहे का? हा कोण आहे? पिरिमिडिन. Pyrimidine. Thymine. हा पण कोण आहे? Pyrimidine. पिरिमिडिन. Pyrimidine. हा हा सी आहे म्हणजे हा कोण आहे बेटा? मग Cytosine. 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 व्हेरी गुड. कोण आहे बेटा? हा Cytosine. Cytosine. हा टी आहे म्हणजे हा कोण आहे बेटा? Thymine. 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 थायमिन. मग आता तुम्हाला एक गोष्ट कळते बघा. काय कळते तुम्हाला? एक सिंगल रिंग वाला कंपाऊंड डबल रिंग वाल्याशी जोडला गेलेला आहे. म्हणजे एक नायट्रोजन बेस कसा असतो? सिंगल रिंग वाला. सिंगल रिंग वाला म्हणजे कोण? पिरिमिडिन. Purine. Pyrimidine. Pyrimidine. आणि डबल रिंग वाला म्हणजे कोण? प्युरिन. Urine. बरोबर का नाही? मग लक्षात घ्या एकाचा प्युरिन दुसऱ्याच्या कोणाशी जोडलेला असतो? Pyrimidine. Pyrimidine. पिरिमिडिनशी जोडलेला असतो. Pyrimidine. बरोबर. मग आता एकाचा ऍडेनिन आहे तो कोणाशी जोडलेला आहे? थायमिनशी जोडलेला आहे. बरोबर आहे का? Yeah. त्यांच्यामध्ये इथं किती हायड्रोजन बॉन्ड आहेत? एक आणि हा एक. किती झाले? 2. 2. दोन. सो ऍडेनिन पेअर विथ थायमिन. बरोबर आहे का नाही? बाय 2 वीक हायड्रोजन बॉन्ड. कळतंय का नाही? Yes, sir. Yes. बरोबर आहे का नाही? म्हणजे थायमिन हा नेहमी कोणाशी जोडला जाईल बेटा? मग ऍडेनिनशी. कळतंय का? Adenine. Adenine. एकाचा थायमिन कोणाशी जोडला जाईल? दुसऱ्याच्या ऍडेनिनशी. Adenine. बरोबर आहे का? Adenine. Yes, sir. Yes, sir. आणि दुसऱ्याचा ग्वानिन हा कोणाशी? Cytosine. सायटोसिन. Cytosine. Cytosine. किती हायड्रोजन बॉन्ड जोडला जाईल बेटा? 3. कळतंय का नाही? 2 weak. Pyrimidine. 3 weak hydrogen bond. कळतंय का नाही? Yes. Yes, sir. समजतंय का? Yes. मग लक्षात ठेवा बेटा. Yes, Yes, sir. Yes, sir. हा नवीन विद्यार्थ्यांना सांगतोय लक्षात ठेवा बेटा. काय की ऍडेनिन हा नेहमी जोडी फॉर्म करतो किंवा पेअर फॉर्म करतो कोणाशी? थायमिनची. बघा हा ऍडेनिन कोणाशी फॉर्म करतोय? थायमिनची. किंवा असं म्हणू शकतो आपण थायमिन हा नेहमी कोणाशी जोडलेला असतो? ऍडेनिनशी. Adenine. Adenine. दोघींचा अर्थ एकच आहे. किती हायड्रोजन बॉन्ड जोडलेले असतात ते? 2 weak hydrogen Two. bond. माईक ऑफ ठेवा रे. कोणाचा माईक चालू आहे? आणि ग्वानिन हा कोणाशी जोडलेला असतो? सायटोसिनशी. किंवा सायटोसिन हा कोणाशी जोडलेला आहे? ग्वानिनशी. Guanine. किती हायड्रोजन बॉन्डने? 3 Three वीक weak बॉन्ड. Three hydrogen. weak hydrogen bond. येस और नो? Yes. Yes, sir. Yes, sir. आणि अशा प्रकारे काय तयार होते बेटा? डबल स्ट्रँडेड चेन तयार होते. कशाची? डीएनए ची. येस और नो? Yes. Yes. Yes, sir. Yes, sir. Yes, हा sir. बघा मग आता यांच्या आधी किती हायड्रोजन बॉन्ड असतात? ग्वानिन सायटोसिन मध्ये 3 आणि थायमिन आणि ऍडेनिन मध्ये किती असतात? 2. 2. 2. कळतंय का नाही? Yes, sir. हम्म.
जर आपण हे 2 डीएनएचे स्ट्रँड बघितले तर ते कसे असतात बेटा, एकमेकाच्या अपोजिट डायरेक्शनने असतात. आता बघा इथे हितेश, सौरभ, माइक ऑफ ठेवा रे बाबांनो. आता इथे तुम्ही बघू शकता बघा, एक एंड डीएनएचं कोणतं आहे, 5' एंड, इकडे फॉस्फेट फ्री आहे. त्याचं दुसरं एंड कोणतं असेल, 3', बरोबर आहे का? Yes, sir. याचा कोणता एंड फ्री आहे, OH ग्रुप म्हणजे 3' एंड. त्याचा कोणता एंड फ्री आहे, 5' एंड, बरोबर आहे का? Yes. Yes, sir. Yes, sir. येस ऑर नो? Yes, sir. sir. Yes, म्हणजे याचा अर्थ काय, 2 डीएनएचे स्टँड कसे असतात मग, एक ह्या दिशेने गेलेला असतो. Anti parallel. हा, व्हेरी गुड. 3' to 5' या दिशेने गेलेला आहे. तर हा 3' to 5' या दिशेने गेलेला आहे. म्हणजे 2 डीएनएचे स्टँड एक ह्या दिशेने गेलेला असतो, तो दुसरा ह्या दिशेने गेलेला असतो, बरोबर आहे का? Opposite. Yes, sir. याला आपण काय म्हणतो बेटा, अँटी Parallel. पॅरलल. समजतंय का नाही? Yes, sir. अरे कळालं का सगळ्यांना? yes, sir. Yes, Yes. sir. Yes, sir. समजतंय का सगळ्यांना? Yes, sir. व्हेरी गुड. ठीक आहे, मग चला बाय, वी विल कंटिन्यू टुमॉरो. ज्यांनी नोट्स घेतल्या त्यांनी नोट्स घेऊन टाकायच्या आहे. विशाल,